एकदा एका घनदाट जंगलात एक खोडकर ससा राहत होता. त्याचं नाव होतं चिंटू. सगळ्या प्राण्यांना त्याच्या खोड्यांचा त्रास झाला होता, पण तरीही तो सगळ्यांचा लाडका होता. चिंटूने रोज नवीन नवीन खोड्या काढणं हे आपलं मुख्य काम बनवलं होतं. सगळे प्राणी त्याला खोडकर राजा म्हणायचे. एका दिवशी चिंटूने ठरवलं की त्याने जंगलात सगळ्यांना एक मोठी खोडी काढून घाबरवायचं. त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. तो एका ओसाड गुहेत जाऊन लपला आणि जिकडे तिकडे तो एका भीषण श्वापदाचा, राक्षसासारखा आवाज काढू लागला. आवाज इतका भयानक होता की जवळपासचे सगळे प्राणी घाबरून इकडे तिकडे पळू लागले. कोणीही त्या आवाजाचं मूळ शोधू शकत नव्हतं. पहिला बळी ठरला डमड्या हत्ती. चिंटूच्या आवाजाने डमड्या जोरात धावायला लागला. धावत धावत तो नदीच्या काठावर आला आणि पाण्यात पाय घसरून आदळला. त्याच ते हास्यास्पद पडलं पाहून चिंटू गुहेतून बाहेर येऊन हसत होता. डमड्या हत्ती तर उभाच राहू शकत नव्हता. बाकीचे प्राणीही हसत होते, पण त्या आवाजामुळे त्यांना शंका होती की काहीतरी खरंच संकट जवळ आलं आहे. आता चिंटूला वाटलं, चला आता दुसऱ्या कोणाला घाबरवूया. यावेळी त्याने घाबरवायचा विचार केला शेरू सिंहाला. सिंह जंगलाचा राजा, त्याला घाबरवलं तर सगळे अजून घाबरतील, असं त्याने ठरवलं. चिंटूने पुन्हा एकदा त्या गुहेतून सिंहाच्या आवाजात गुरगुरायला सुरुवात केली. आवाज ऐकून शेरू सिंहाची पण फजिती झाली. तो एकदम सावध झाला आणि आवाजाच्या दिशेने जायला निघाला. शेरूला वाटलं की जंगलात त्याच्याच ताकदीचा कुणीतरी दुसरा शेर आला आहे. चिंटूने बघितलं की आता सिंह जास्तच जवळ येतोय आणि तो गुहेच्या जवळ पोहोचल्यावर त्याची पळापळ सुरू झाली. परंतु त्याच्या नशिबात काहीतरी मोठा फटका बसणार होता. कारण सिंह अगदी जवळ आल्यावरच चिंटूच्या पायाखाली एक खड्डा आला आणि चिंटू त्यात पडलाच. सगळे प्राणी या प्रसंगाचं कौतुक करत होते. सिंहाने त्याला खड्ड्यातून बाहेर काढलं आणि सगळ्यांसमोर ठेवलं. चिंटूची फजिती झाली होती, पण त्याने आपलं खोडसाळ हास्य अजूनही सोडलं नव्हतं. शेवटी सगळ्यांनी त्याला समज दिली, आता पुरे चिंटू. तुझ्या खोड्या सगळ्यांना आवडतात, पण आज मात्र तू स्वतःच्या जाळ्यात अडकलास. चिंटूने मान डोलावली आणि हसून म्हणाला, अरे, हे तर माझंच प्लान होतं की. तुम्हा सगळ्यांना खड्ड्यात घालण्याऐवजी मीच पडलो. सगळ्यांनी हसून त्याला माफ केलं, पण आता चिंटूने ठरवलं की खोड्या काढायचं थोडं कमी करायचं, नाहीतर पुढच्या वेळी खड्डा आणखी खोल असू शकतो. आणि तिथून पुढे चिंटूने खोड्या कमी केल्या, पण अजूनही तो जंगलातल्या सगळ्या प्राण्यांचा आवडता खोडकर ससा होता.